आपण चाललो आहे. जसं तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलं होतं मला गणपती वर्कशॉप आणि खूप सारं प्रेम दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आज आपण अशाच एका नवीन व्हिडिओ करण्यासाठी जाणार आहोत. सो बघूया आज पुढच्या वर्षाला जायला मिळतं. सो चला जाऊया. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो, इकडून आपण चिंचपोकळीच्या स्टेशनवरून आलो आणि आता आपल्याला बाहेर आल्यावर एक असे वर्कशॉप दिसतं आणि सुहासिनी आर्ट्स म्हणून आहेत वाडीगावकर पेंटर लालबाग, बघू शकता इथे. आणि त्यांचं वर्कशॉप खूप मोठं वर्कशॉप आहे आणि आतमध्ये जाऊया. आपल्याला काय काय गणपती इथे बघायला मिळतात, बघूया आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलो आहे आणि खूप सारे गणपती बाप्पा आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आता थोडंफार रंगकाम झालेलं आहे बाप्पाचं. अजित गाडगावकर मुंडेच्या गार्डन आहे आणि तिथे आहे आणि खूप छान असं मूर्तीत आपल्याला बघायला मिळालं. दोन हाताचा हनुमान ना, हनुमान इथे ओके, म्हणजे हनुमान मारुती राया याच्या रूपात आपल्याला गणेश मूर्ती बघायला मिळते. हां बरोबर. थोडीफार माहिती सांगतीलच का आपल्याला काम करता करता आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. बाप्पा म्हणजे काका काम करतात आणि आपल्या आतमध्ये बघू शकतो खूप मोठे मोठेच गणपतीच आहे आणि प्रत्येक गणपती एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. तयार होते बाप्पाची मूर्ती. सगळं असं गणपती आहे. तिथून पुढे जाताना मित्रांनो आपल्याला काम चालू आहे आणि वेगवेगळ्या रेडिओ असतो म्हणजे आता झालेलं आहे. ह्या मूर्त्या मास्टर ऑफ गॅरेजच्या आहेत मित्रांनो. आणि काका जसं बोलले की एक थोड्या वेळात तयार होतात. तर 5 तोंडाचा साप आहे आणि त्याच्यावरती बाप्पा विराजमान झालेला आहे आपल्याला बघायला मिळतं इथे. ते कमळावरती उभे असलेले बाप्पा आहेत. इथे मित्रांनो बघू शकता केदारनाथची प्रतिकृती असलेल्या बाप्पाच्या पाठीमागे दिसतंय आपल्याला आणि इथे असा बाप्पा मस्त बसलेला आहे, बघू शकता. खूप छान अशी मूर्ती आहे. काही मूर्त्या आहेत त्यांचं अजून पेंटिंग करायचं आहे. या बाकीच्या पेंटिंगला तुम्ही बघितलं, या पेंटिंगचे कामं अर्धवट झालेली आहेत, अर्धी झालेली आहेत आणि हे आत्ता नवीन मूर्त्या असाव्यात कारण ते आत्ता साच्यातून वगैरे काढलेल्या आहेत. इथे पण बघू शकता सोंड लावायचे आणि असं खूप सारं काम खूप छान असं बाप्पात आपल्याला इथं बघायला. हा बघा बाप्पा शिवाजी महाराज आहेत बाजूला आणि बाप्पा
हां ओके. नाही घट्ट झाल्यावर काय फक्त पातळ झालं तर बरोबर ते ह्याच्यात जाणार. हां बरोबर. हे का मध्ये टाकता हे सोडण्याचं हे नंतर काढता का देव काढतात तेव्हा काय राहतच ते त्याला चिपकून चिकटून मजबूती राहते. ओके हां बरोबर. ओके ओके कोणी याच्यात भरणार आणि मग मध्ये सांडा येतो ना. हां त्याच्यात प्लॅस्टर टाकलं की जॉईंट होतो. जॉईन होतो हे बरोबर कसं आतमध्ये प्लॅस्टर टाकून ते बाहेरून आलं असं आहे. बरोबर. आणि आता असं लावलं ना हां त्याच्यात गेलं. हां बरोबर. मी हे आता हे जाळ लावलं हां आणि एकदम पातळ सोडलं ना आतमध्ये हां असं जाणार डायरेक्ट आतमध्ये. ओके ना हां दोन्ही बाजूने जाम झालं. जाम आहे बरोबर. मला सांगा. हे बघा भरला आहे पूर्ण काकाने साचा आणि 10-15 मिनटाचा ठेवणार आणि त्याच्यानंतर असा उंदीर मामा तयार होणार. हे बघा मगाशी काकाने जो गणपतीसाठी जो उंदीर लागतो तो भरला होता साच्यात आणि आत्ता ते ओपन करतायत. हे बघा एक साईड ओपन केले ओके. इकडे उंदीर मामा रेडी रेडी झालेले आहेत. तर मित्रांनो आज काकाने आपल्याला खूप मदत केली बऱ्यापैकी माहिती सांगितली तर काका धन्यवाद तुमचे असं सहकार्य करत राहा. सुवासिनी आर्ट्सच्या नावानं यांच्या म्हणजे यांच्या आईचं नाव आहे ते आणि त्या नावानं त्यांचं यांची आई गेले किती 50 वर्षापासून आहे ना गेली 50 वर्षापासून हा त्यांचा कारखाना आहे सुवासिनी आर्ट्सच्या नावानं. वडील करायचे आता वडील नाही आहेत त्याच्यानंतर आईने पूर्ण हा कारखाना आणि त्याच्यानंतर आता मामाचा यांच्या कारखान्यात आणि आता हे असतं. काकांचं वैशिष्ट्य म्हणजे काका रात्रीचे टॅक्सी चालवतात आणि दिवसाचा या कारखान्यात म्हणजे आता सध्या ते कारखान्यात नसतात त्यांचा भाऊ आणि मुलगा असतो पण ते सुद्धा असं हे मदत करायला दिवसाची येतात. हे विशेष आहे की रात्रीभर काम करा आणि पुन्हा दिवसाचं या. खूप छान याच्यासाठी एक करण्याची इच्छा असायला लागते आणि तीच आज काकांकडे आहे. आणि काकाने आपल्याला मी विचारलं काकांना की मी शूट करू का तर काकाने मला 2 मिनिटात परमिशनसुद्धा दिली आणि शूट करूसुद्धा दिलं. बऱ्यापैकी माहिती सांगितली काकाने आणि ते पण आपल्याला एक उंदीर मामा करून दाखवलं. त्यामुळं काका तुमचे धन्यवाद आणि खूप आभार. असं सहकार्य करा. थँक्यू. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला खूप खूप प्रेम.